आज मला एक खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. वेदना कशी हाताळायची. आपण रोज लोकांच्या यशाच्या कथा ऐकतो. कोणी पडतो पुन्हा उभा राहतो, कोणी हरतो पण थांबत नाही. पण खरा प्रश्न हा आहे, तू चालू कसा ठेवतोस, का चालू ठेवतोस? कारण जग तुला रोज एकच गोष्ट सांगतं, सोडून दे, थांब, हे तुझ्यासाठी नाही. थोडी अडचण आली का आपण हार मानतो, थोडा त्रास झाला की म्हणतो बस आता नको. पण मला एक गोष्ट सांगा, वेदना आयुष्यात येणारच आहेत ना, मग त्या वेदना फुकट का वाया घालवायच्या? एक उदाहरण, समजा एखादा माणूस रोज सकाळी लवकर उठतो, अलार्म वाजतो, शरीर दुखतं, झोप यायची इच्छा होते. इथे दोन पर्याय असतात. पहिला, अलार्म बंद, पुन्हा झोप. दुसरा, वेदना स्वीकारून उठणं. दोघांपैकी एक पुढे जातो, एक तिथेच थांबतो. वेदनेच्या दोन बाजू असतात. पहिली बाजू दुखणं, त्रास, थकवा, रडू येणं. पण दुसरी बाजू प्रयत्न, मेहनत, आत्मसन्मान आणि शेवटी गौरव. समस्या ही नाही की वेदना आहेत, समस्या ही आहे की पहिल्याच वेदनेला आपण मागे हटतो. थोडं जळायला लागलं की म्हणतो हे माझ्याने होणार नाही. आजची पिढी लवकर हार मानते कारण त्यांना डिस्कम्फर्ट सहन करण्याची सवय नाही. पण ऐका, माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी वेदना आज माझी सगळ्यात मोठी ताकद आहे. वेदना तुला कंट्रोल करत नाहीत, तुझा विचार करण्याची पद्धत तुला कंट्रोल करते. तू पडल्यावर एकच प्रश्न विचार, मी विक्टम आहे का वॉरियर? कोणी येऊन तुला उचलणार नाही, स्वतःलाच उठावं लागतं. कधी कधी तुझी वेदना तुझ्यासाठी नसतेच, ती एखाद्या मोठ्या कारणासाठी असते, तुझ्या पुढच्या लेवलसाठी असते. म्हणून आयुष्यात येणाऱ्या छोट्या वादळांना घाबरू नकोस, त्यांचं स्वागत कर. कारण हीच वादळं तुला मजबूत करतात, तुला घडवतात आणि तुला पुढे नेतात. वेदना येणारच आहेत, मग त्यांचा वापर कर, त्यांना ताकद बनव आणि पुढच्या लेवलवर जा.